काय सांगाल तुम्ही? उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आज राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. 20-22 वर्षानंतर ते पहिल्यांदा मातोश्रीची पायरी चढले. अत्यंत आनंदाचा क्षण आम्हा सर्व बाळासाहेबावर प्रेम करणाऱ्या मनसैनिकाचा आणि उभाटा सैनिकाच्या दृष्टीनं आहे. आज बऱ्याच वर्षाने माननीय राजसाहेब माननीय उद्धवजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होईना मातोश्रीवर गेले. आपल्या मोठ्या भावाला त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परिवाराच्या दृष्टीनं हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या मनसैनिकाला सुद्धा यामुळे खूप आनंद झालेला आहे. राजसाहेबांनी लहान भावाचं एक कर्तव्य पार पाडलं. स्वर्गीय बाळासाहेबाच्या आत्म्याला सुद्धा खूप शांती लाभली असेल की बऱ्याच वर्षांनी दोन भाऊ मातोश्रीवर एकत्र आले, एकमेकाला भेटले. मला वाटतं की एक चांगल्या गोष्टीची सुरुवात झाली आहे. दोन भाऊ एकमेकाला भेटलेले आहेत आणि आम्हा सर्वांना या गोष्टीमुळे खूप आनंद झालेला आहे. या भेटीकडे राजकीयदृष्ट्या कसं पाहता येईल? मी सध्या राजकीय याच्यातून काही अर्थ काढावे अशा मताचा नाही आहे, पण दोन भाऊ एकत्र आले, दोन्ही आपापल्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळं एक भाऊ एकत्र येणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि दोन भाऊ एकत्र आल्यावर येणाऱ्या संकटावर, येणाऱ्या अडचणीवर, येणाऱ्या प्रश्नावर दोघं मिळून उत्तर शोधतील, मात करतील असं मला वाटतं. महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांना तर हे दोघं जण राजकीयदृष्ट्या एकत्र येणं अधिक महत्त्वाचं वाटतं. नाही, राजकीयदृष्ट्या त्यांनी एकत्र येणं हे महत्त्वाचं जरी वाटत असलं तर मला वाटतं पारिवारिकदृष्ट्या भाऊ म्हणून एकत्र आल्यानंतर बाकीचे प्रश्न खूप सामान्य आहेत आणि ते दोघं मिळून निश्चित सोडवतील असं मला वाटतं. अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य होते आहे का? हो, मला असं वाटतं की हजारो हजार मनसैनिक आणि उभाटा सैनिकाचे यामागच्या सद्भावना आहेत, यामागची तळमळ आहे आणि मला असं वाटतं की त्याचमुळे ही गोष्ट शक्य झाली आहे. कुठंतरी बाळासाहेबांचं सुद्धा पुण्य या गोष्टीला कामाला आलेली आहे की पुन्हा ठाकरे ब्रँड पहिल्यासारखा महाराष्ट्रात झळाळावा असं मला वाटतं आणि या दृष्टीने या गोष्टीकडे आपण पाहायला पाहिजे की दोन भाऊ आज एकत्र आलेले आहेत. येणाऱ्या गोष्टी आपोआप नंतर चांगल्या होतील असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.